कधी देव मंदिरात सापडतो, कधी ग्रंथात, तर कधी ध्यानात. पण असा एक भक्त झाला ज्याच्या घरातच देव उभा राहिला. ज्याच्या आई वडिलांच्या पायामध्ये त्याला नारायण दिसला. तो भक्त म्हणजे पुंडलिक. त्याचे प्रेम, त्याची सेवा आणि त्याच्या भक्तीच्या ओढीने स्वतः श्री विष्णूंनी द्वारका सोडली आणि पंढरपूरमध्ये विटेवर उभा राहिला. आजही तो उभा आहे, हात कमरेवर ठेवून भक्तांची वाट पाहत, विठोबा म्हणून, माऊली म्हणून, पुंडलिकाच्या घरात सदैव वसणारा भक्तवत्सल देव म्हणून, भक्तवत्सल देव म्हणून. मित्रांनो, विठोबा पंढरपुरात का आले, रुक्मिणी का आली आणि पुंडलिकाला काय वरदान मिळाले, याची कथा आपण आज पाहणार आहोत. पूर्वीच्या काळात दक्षिण भारतात एका ब्राह्मण कुळात पुंडलिक नावाचा युवक राहत होता. सुरुवातीला तो अतिशय स्वार्थी, पत्नीवेडा आणि गर्विष्ठ होता. आपल्या पत्नीचा तो अत्यंत लाडका होता, पण आई वडिलांच्या सेवेकडे त्याचे लक्ष नव्हतं. त्यांना तो सतत त्रास द्यायचा, कामाला जुंपायचा आणि कधीकधी त्यांना उपाशीही ठेवायचा. पुंडलिकासाठी संसार म्हणजे केवळ पत्नीच्या प्रेमात गुंतणं होतं. एके दिवशी त्याने आपल्या पत्नीला घेऊन काशीच्या दिशेने तीर्थयात्रेला जायचे ठरवलं. वाटेवर त्याला काही साधू भेटले. त्या साधूंच्या चेहऱ्यावर अति तेज होतं. पुंडलिकाने त्यांना राहण्याची जागा दिली, पण काही कारणास्तव त्यांना राग आला आणि त्यांनी त्याला त्याच्याच चुकीचं दर्शन घडवलं. त्यांनी त्याला सांगितलं की तू तुझ्या आई वडिलांची सेवा करीत नाहीस आणि भक्ती ही खोटी आहे. खऱ्या तीर्थयात्रेचा आरंभ घरातल्या देवांचीच म्हणजे माता पित्यांची सेवा करून होतो. हे ऐकताच पुंडलिकाचे डोळे उघडले. त्याच्या अंतःकरणात प्रबोधन झालं. त्याने ताबडतोब तीर्थयात्रा सोडून दिली आणि आपल्या घराकडे परत फिरला. त्याच्या मनात आता एकच संकल्प होता, आई वडिलांची सेवा करून देवप्रेम मिळवायचं. त्याने रात्रंदिवस आई वडिलांची सेवा करायला सुरुवात केली. त्यांचे आंघोळ घालणं, त्यांचं जेवण वाढणं, पाय चेपणं सगळं तो स्वतः करत होता. आता त्याचं मन पूर्णतः बदललेलं होतं. त्याचं घर म्हणजेच त्याचं तीर्थक्षेत्र झालं होतं. त्याची ही निस्वार्थ भक्ती पाहून स्वयं भगवान श्री विष्णू, द्वारकेचे श्रीकृष्ण त्याला दर्शन द्यायला आले. ते पंढरपूरमध्ये त्याच्या घरी पोहोचले. पण तेव्हा पुंडलिक आपल्या वृद्ध माता पित्यांच्या पायाची सेवा करत होता. त्याला देवाच्या आगमनाची चाहूल लागली, पण त्याने सेवा अर्धवट सोडली नाही. त्याने द्वारातूनच देवाला नमस्कार करून विनंती केली, हे प्रभू, कृपया थोडा वेळ थांबा. मी माझ्या आई वडिलांच्या सेवेच्या कामात आहे. ही वीट तुमच्या समोर ठेवतो, कृपया त्यावर उभे राहा. हे ऐकून भगवान श्रीकृष्ण भारावून गेले. त्यांनी ती विटा घेतली आणि त्या विटेवर उभे राहिले. त्यांच्या मनात आले की भक्ताच्या सेवाभावासमोर मी कसा बोलू. आज इथेच थांबणं मला अधिक योग्य वाटतं. ते म्हणाले, पुंडलिक, तुझा शब्द आणि निस्वार्थ भक्तीने मी प्रसन्न झालो आहे. मी इथेच पंढरपूर नगरीत या विटेवर उभा राहीन आणि ज्या भक्ताला माझं दर्शन घ्यायचं आहे त्याने या विटेवर येऊन मला ओळखावं. मी भविष्यात लाखो भक्तांना दर्शन देईल. तोच क्षण होता जेव्हा भगवान श्रीकृष्ण बनले विठोबा, विटेवर उभे असलेला देव. या घटनेनंतर श्रीकृष्ण पंढरपुरातच स्थायिक झाले. पुंडलिकाच्या घरालाच त्यांनी आपले निवासस्थान केलं. हे स्थान म्हणजे आजचं प्रख्यात पंढरपूर विठोबा मंदिर, जिथं ते आजही विटेवर उभे आहेत. डोळ्यात प्रेम, हातावर हात कमरेवर आणि मन भक्तीच्या प्रति प्रेमाने भरलेलं. द्वारकेत रुक्मिणी देवी वाट पाहत होती. ती चिंतेत पडली होती. माझा पती कुठे आहे, तो कधी परत येणार. जेव्हा तिला कळलं की श्रीकृष्ण आता पंढरपुरात राहत आहेत आणि भक्तांमध्ये रमले आहेत, तेव्हा ती जरा नाराज झाली. पण शेवटी तिला तिच्या भक्तांनी आणि संतांनी समजवलं
आणि मग त्यानंतर रुक्मिणी देवी देखील पंढरपुरात आली. पण रुसलेली असल्याने ती थेट विठोबाजवळ न राहता थोडं दूर राहिली. आजही तिचं मंदिर विठोबाच्या मंदिरापासून थोडं लांब आहे. हे तिच्या भक्तीतील सौंदर्य आणि वेगळेपणाचं प्रतीक आहे. विठोबाने पुंडलिकाला वर दिला, हे भक्ता, तुझ्या सेवेमुळे मी या स्थळी सदैव राहीन. जे कोणी मनोभावे पुंडलिक वरदा हरी विठ्ठल म्हणून माझं नामस्मरण करतील त्यांना मी मुक्ती देईन. या पंढरपूर नगरीत मी कायम वास करीन आणि माझं दर्शन सर्व भक्तांसाठी खुले असेल. या घटनेपासून पंढरपूर ही नगरी केवळ एक धार्मिक केंद्र नाही, तर ती एक भक्तीची राजधानी बनली आहे. जिथं देव स्वतः विटेवर उभा राहतो आणि भक्तांच्या ओढीने हजारो वर्ष वाट पाहतो. लाखो वारकरी दरवर्षी वारी करतात. टाळ मृदुंगाच्या गजरात म्हणतात, पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. ही आहे पुंडलिकाची कथा, ज्याच्या सेवाभक्तीने देवालाही उभं केलं आणि पंढरपुराला दिलं अमरत्व. मित्रांनो, अशाच नवनवीन कथा ऐकायच्या असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. राधे राधे. जय श्री कृष्ण.